आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ताई अगं काय सांगतेस? जयंत त्या माणसाला घरी घेऊन आला होता आणि जयंतने सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला। ताई माझा तर विश्वासच बसत नाहीये। हो अगं पण शानू, ताई बहुतेक जयंत आला वाटतं। मी तुला नंतर कॉल करते। बाय शानू, जयंत, थँक्यू सो मच। तुझ्यामुळे माझ्या भावनाताईवर आलेलं एवढं मोठं संकट दूर झालंय। तुझ्या घरच्यांचं नेटवर्क इतकं स्ट्रॉंग आहे ना की मी घरी येण्याआधीच तुला सगळं कळलं, पण मला काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे लागलेच नाहीत। ग्रेट। आणि ऐक ना, भावनाताईंनी सुद्धा तुला थँक्यू म्हटलंय। आणि काय रे, तू आज मीटिंग कॅन्सल केलीस आणि सासवडला गेलास, हे मला का नाही सांगितलंस? कारण तुला सरप्राईज द्यायचं होतं। हे बघ जानू, सकाळी जेव्हा तू भावनाताईशी बोलत होतीस तेव्हा तुझा चेहरा किती डल झाला होता। आणि तुला तर माहिती, मी तुला कधीच डल आणि सॅड बघू शकत नाही। मी ऑफिसला निघालोच, पण माझ्या डोळ्यासमोरचा तुझा तो डल चेहरा जाईच ना। आणि त्यात तुला हर्ट केल्याचं गिल्ट सतत माझ्या मनाला खात होता। म्हणून मी लगेच मीटिंग कॅन्सल केली आणि म्हटलं ह्या प्रकरणाशी आधी डील करूया। शयन, किती काळजी करतोस ना तू माझी, माझ्या घरच्यांची। ते काय आहे ना, तुझ्याशिवाय माझं या जगात दुसरं कोणीच नाही। मिस्टर कानेटकर, तुम्हाला असं वाटत नाहीये का आज तुम्ही जरा जास्तच लाडात येताय? नाही हो मिसेस कानेटकर, अजिबातच नाही। ते काय आहे ना, मला माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर क्लिअरली दिसतंय की तिला माझे आज खूप लाड करायचे। मी तर फक्त तिचं काम सोपं करतोय। तेव्हा काय आजसाठी एवढे लाड पुरेसे आहेत। शानू, जानू थांब। अरे देवा, आणि गेलोय वाटतं। जयंत, 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 अरे पाणी गेलंय। ओके, कदाचित टाकीतलं पाणी संपलं असेल, मी चेक करतो। जयंत थांब, जरा जपू ना। नाही, टाकी म्हटलं ना की मला जरा भीतीच वाटते, पाय वगैरे घसरून पडायची। तू जे काही करशील ते जपून करशील हा। हो ग जानू, आणि पडलो तरी त्यात काय। जयंत, तुला कितीतरी वेळा सांगितलं असं अभद्र बोलत जाऊ नको। तू जर पडलास तर मी तुला कसं वाचवू? एक तर मला पोहताही येत नाही। जानू, टाकीतल्या पाण्यात कोणी बुडतं का? ते काही मला माहित नाही, तू जे करशील ते जपून करशील। तुला पाण्याची भीती वाटते ना? भीती असं नाही, पण म्हणजे मला ना एकतर पोहता येत नाही, त्यामुळे थोडंसं टेन्शन येत। तुला पाण्याची भीती वाटते जानू, मागे पण आपण आपल्या स्विमिंग पूल मध्ये गेलो होतो तेव्हा तू घाबरलीच होतीस ना। हे बघ, म्हणूनच सांगते, आपण पाण्याचा विषयच काढायला नको। बट दिस इज नॉट फेअर जानू। जस्ट बिकॉज तुला पाण्याची भीती वाटते म्हणून तू काय आयुष्यभर अशीच घाबरून राहणार आहेस का? आय हॅव डिसाइडेड तुला स्विमिंग शिकवायचंय। काय जयंत? अरे पण मी पण काय नाही जानू, तू स्विमिंग शिकणार म्हणजे शिकणार, दॅट्स फायनल। हो ना, जरा अचानकच ठरल्या गोष्टी। काय वाटतं तुम्हाला? अगं बाई, उद्याच? बरं बरं, नाही मी यांच्याशी बोलते, मला एक 10-15 मिनिटं द्या, मी तुम्हाला फोन करते गुरुजी। बर, अहो गुरुजी म्हणतात की उद्याचा दिवस चांगला आहे, उद्याच सत्यनारायणाची पूजा होऊ शकते, तर उद्या सकाळी सामान आणून द्याल ना सगळं? कसलं सामान आणायचं? हो, आता मी म्हटलं ना, गुरुजी म्हणतात की उद्याचा दिवस चांगला आहे, उद्या सत्यनारायण घालू शकतो आपण। बोलणं झालं का तुझं? ठीक आहे।
काय झालं? कसला एवढा विचार करताय? लक्ष्मी, अजूनही तोच चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय जो आला होता ना, मीच भावनाचा नवरा आहे असा दावा करणारा. राहू द्या, तो तोतया निघाला की नाही? हे बरंच झालं. माझ्या मनात एक वेगळाच विचार येतोय. समजा ज्या माणसानं खरंच भावनाच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय तो घरी आला आणि त्याने सिद्ध केलं की हे कृत्य त्यानंच केलंय, आणि समजा तो काही तोतया वगैरे नाहीये, चांगला माणूस आहे, अगदी म्हणजे भल्या घरचा आहे, सगळं व्यवस्थित आहे, पण आपल्या भावनाला जर तो पसंत नसेल, तिला जर ते लग्न करायचं नसेल, तर आपण काय करणार? ठीक आहे, तू जबरदस्तीनं तिची पाठवणी करणार आहेस का? हा विचार तुमच्या मनातच कसा येतो? ज्या भ्याड माणसाने हे कृत्य केलं त्या माणसाच्या घरी मी माझ्या लेकीची पाठवणी करेन? कधीच नाही. या भ्याड माणसाला जावई म्हणून मी कधीच स्वीकारू शकत नाही. हो, जावई तर सोडा, मी त्याला माणूस म्हणूनच माफ नाही करू शकत. भावना, अगं ऐकून मला बायको म्हणाला तर नाही ना, भावना, 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 बघ, ऐकून घे मला. बायको आहे मी. भावना. बायको आहे. भावना, प्लीज, बायको आहे. चूक झाली. मी बायको आहे. नाही सिद्धू, असं असं काही होणार नाहीये. अरे तो माणूस खोटा होता म्हणून भावना मॅडमने त्याला एवढा मारलाय. तुझी गोष्ट वेगळी आहे ना. म्हणजे आता भावना मॅडमनाही माहितीये की मी किती चांगला आहे ते, आणि लक्ष्मी काकूंचा तर तू इतका जवळचा मित्र आहेस, तर तुला माफ करतील ते, नक्कीच करतील. तुम्हाला लाज नाही वाटली असं वागताना सिद्धिराज? हा, मी आणि माझ्या आईने तुमच्यावर इतका विश्वास ठेवला आणि तुम्ही आमचा विश्वासघात केलात. सांगा ना, का असं वागलात? आम्ही तुमच्याशी आजपर्यंत आपलं समजून वागलो आणि तुम्ही आमचा केसाने काय कापलात? का असं वागलात? का? काय बोलतोय यार मी? इतका मोठा गुन्हा केल्यानंतर कोण कसं काय माफ करणार आहे मला? असा विचार तरी कसं काय करू शकतोस तू? काय करून बसलो यार मी? पुरता अडकलोय आता.